हॉर्मोन म्हणजे शरीर ग्रंथीतून स्रवणारी केमिकल्स वा रसायनं. माणसामध्ये टेस्टोस्टेरोन हे कामवासना जागृत करणारं सेक्स हॉर्मोन आहे. हे हॉर्मोन अतिप्राचीन असून मणकेधारक प्राणी जातीपासून उत्क्रांत झालेलं आहे. ते स्त्री व पुरुष दोघांमध्येही असते, परंतु पुरुषांमध्ये ते स्त्रीपेक्षा 20 ते 40 पटीने जास्त असतं. अर्थातच त्यामुळे पुरुषाची कामेच्छा ही स्त्रीच्या तुलनेत तीव्र आणि तातडीची बनते. पुरुषामध्ये शरीर संबंधाची आतुरता असणे आणि त्याने त्याकरिता पुढाकार घेणे हे टेस्टोस्टेरोन या रसायनांचे परिणाम असतात. याउलट स्त्रीची कामवासना सौम्य असते, कारण तिच्यामध्ये टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण अल्प असतं. तिला लैंगिक उत्तेजित होण्यास टेस्टोस्टेरोन बरोबर इस्ट्रोजन आणि ऑक्सिटोसिन या हार्मोन्सची सुद्धा गरज असते. त्यामुळे कामातुर होण्यास स्त्री थोडा अधिक वेळ घेते. याशिवाय स्त्री व पुरुषाची सेक्स अर्ज, आवेग आणि सेक्सपूर्तीची गरज ही त्यांच्या प्रजोत्पादनामधील भूमिकेनुसार निसर्गाने नियोजित केलेली दिसते. एक तर मूल झाल्यावर त्याचे पालनपोषण व संगोपन हे निसर्गत स्त्रीचे कार्य निसर्ग समजतो. त्याकरिता स्त्रीला वेळ, मानसिक निवांतता आणि मोकळेपणा मिळावा म्हणून पुढील बाळंतपण रोखण्यासाठी स्त्रीबाजूने काम वासनेचे नियंत्रण होत असते. माता स्त्री बाळाला जोपर्यंत अंगावर पाजते तोपर्यंत तिच्यामधील प्रोलॅक्टिन हॉर्मोन स्त्री बीजनिर्मिती, मासिकपाळी रोखून धरतं, हा त्याचा पुरावा आहे. या काळात जर पुरुषाची कामवासना उद्दीपित झाली आणि त्याच्या पत्नीचा सेक्स ड्राईव्ह मंदावलेला असल्यामुळे तिने समागमासाठी नकार दिला तर पतीच्या व्याभिचाराची संभावना बळावते. तो समागमासाठी हॉर्मोनल पातळी अनुकूल असलेल्या दुसऱ्या एखाद्या परस्त्रीकडे आकर्षित होऊ शकतो. जर ती त्याला उपलब्ध झाली नाही तर प्रसंगी तो वेश्यालयातही जाऊ शकतो. टेस्टोस्टेरोन हे सेक्स हॉर्मोन पुरुषाची कामवासना ज्वलंत ठेवत असलं तरी ते पुरुषाने स्त्रीवर बलात्कार करावा किंवा हिंसक व्हावं याकरिता पुरुषाला प्रोत्साहन देणारं नाही. हे महत्त्वाचं लक्षात घेतलं पाहिजे. तसं असतं तर सर्वच पुरुष हिंसक दिसले असते. सर्व पुरुष बलात्कार करणारे झाले असते. पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरोन हॉर्मोन हे स्त्रीच्या पातळीपेक्षा वरच्या पातळीत जरी असलं तरी पुरुषाला त्याच्या जबाबदाऱ्या पार पाडता येण्यासाठी ती पातळी मेंटेन असणं आवश्यक आहे. पूर्णविराम. तरीसुद्धा टेस्टोस्टेरोन हे खूप संवेदनशील केमिकल आहे. समाजातील बऱ्याच वाईट घटना, प्रगतीला मारक आणि संघर्षांचं वातावरण, वाईट कौटुंबिक परिस्थिती, अपमानित जीवन, शिवाय प्रसार माध्यमातून सेक्स किंवा हिंसक घटनांचं प्रसारण अशा प्रतिकूल सामाजिक परिस्थितीत पुरुषांमधील टेस्टोस्टेरोन नॉर्मल पातळीपेक्षा खूप वर चढतं. त्याचप्रमाणे शरीरातील अन्य हार्मोन्स जी आपल्यामध्ये लय साधत असतात, त्यापैकी एक सेरोटोनिन हॉर्मोन हे माणसाला वास्तवतेचं भान, सारासार विचारशक्ती देणारं आहे. मेंदूला शांत ठेवणारे ते रसायन आहे, जे स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा मूळत जास्त असते. पण ते टेस्टोस्टेरॉनशी फटकून असतं. अर्थात समाजातील प्रतिकूल वातावरणामुळे टेस्टोस्टेरोन जेव्हा वर चढतं तेव्हा सेरोटोनिन हार्मोन्सची पातळी खाली घसरते आणि पुरुषाच्या सारासार विचारशक्तीवर त्याचा परिणाम होऊन त्याचा मेंदू अशांत आणि प्रक्षुब्ध होतो. थोडक्यात सेरोटोनिनचा प्रभाव गेल्यामुळे टेस्टोस्टेरॉनचा पुरुषावरील अंमल वाढून तो आक्रमक व हिंसक होतो. टेस्टोस्टेरोन शरीरातील सर्वात महत्त्वपूर्ण हॉर्मोन पुरुषांच्या अंडकोशांमध्ये निर्माण होतो. हा हॉर्मोन शारीरिक ताकद, स्नायूंची वाढ, लैंगिक क्षमता, दाढी, मिशी, छातीवरचे केस यांच्या वाढीसाठी आवश्यक असतो. पुरुषांचा आवाजही याच्यामुळेच विकसित होतो. या संप्रेरकाची पातळी कमी असेल तर पुरुषांना टक्कल पडते, त्यांची आक्रमकता कमी होते, इन्फर्टिलिटी, नपुंसकता आणि कमजोरी येते. जेव्हा शरीर टेस्टोस्टेरॉनची योग्य प्रमाणात निर्मिती करत नाही, तेव्हा त्या स्थितीला हायपोगोनॅडिज्म असं म्हणतात. महत्त्वाचे म्हणजे जसं जसं पुरुषाचं वय वाढतं, तसं तसं पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरोनचा स्तर कमी होऊ लागतो. थोडक्यात पुरुषांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा हॉर्मोन आहे.